श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 10 जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत वटपौर्णिमा। ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। ज्येष्ठ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात। या व्रतामुळे पतीला दीर्घ आयुष्य मिळत असते। वटसावित्रीचे व्रत सत्य आणि पतिव्रतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत। उद्या मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा। 24 तासात घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजेच हा जो दिवा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे। परंतु संध्याकाळी हा दिवा लावण्यापूर्वी सकाळी दिवसभरामध्ये आपल्याला 2 अतिशय प्रभावी असे उपाय करायचे आहेत। पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। हा इच्छापूर्ती उपाय स्त्री, पुरुष, मुलं कोणीही करू शकते। स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा आपल्या मुलांबाबत काही समस्या असेल, मुलांच्या काही इच्छा असतील किंवा आपल्या पतीच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी देखील स्त्रिया हा उपाय करू शकता, किंवा स्वतः पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल। मग आता तुमची इच्छा जर एखादी नोकरी आहे ती तुम्हाला मिळवायची आहे, किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही, तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं आहे, घर खरेदी करायचं आहे, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं असेल किंवा घराचं असेल तर अशा कर्जातून मुक्त होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच तुमच्या मुलांसंबंधित काही अडचणी असेल, मुलांचं ॲडमिशन होत नसेल, किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा मुलांना मनासारखा जोडीदार भेटत नसेल, किंवा आपलं पतीचं प्रमोशन होत नसेल, पतीच्या आयुष्यात काही अडचणी असतील, सतत पतीला अपयशाचा सामना करावा लागत असेल, पतीला मनासारखी नोकरी मिळत नसेल, यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वडाच्या झाडाचं एक पान लागणार आहे। आता हे पान तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही आणलं तरीही चालेल, म्हणजेच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी एक पान लागणार आहे, परंतु झाडापाशी जर अगोदरच गळून पडलेलं पान असेल तर तेच पान तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे। नसेल तर मग दोन्ही हात जोडून क्षमा याचना करायची आहेत। हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे असं तुम्हाला त्या वटवृक्षाला सांगायचं आहे आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे, घरी आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने त्या पानावर तुम्हाला अगदी थोडक्यात 3 ते 4 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे। एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत। तुमच्या 10 इच्छा असतील तर त्या तुम्हाला एका पानावरती लिहिता येणार नाही। एका वेळी एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत।
यानंतर ते पान आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत आणि हे पान 1 तासासाठी तुम्हाला काही वेळा तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, तुमच्या हाईट एवढा, म्हणजेच तुमच्या पायापासून ते डोक्यापर्यंत जेवढी तुमची हाईट आहे तर तेवढ्या लांबीचा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि यानंतर हा धागा तुम्हाला त्या पानाला गुंडाळायचा आहे। आता जेव्हा तुम्ही हा धागा त्या पानावरती गुंडाळणार आहे त्यावेळी पान फोल्ड करायचं नाही, तसं सरळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे। आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे। दोन्ही हात जोडून जी इच्छा आपण पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करत असताना तुम्हाला वटवृक्षाला सांगायचं आहे की ही माझी इच्छा आहे, ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या। जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी मी वडाचं झाड लावेल, 2 झाडं लावेल किंवा एखादं व्रत करेल, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे पान तिथे तुम्हाला ठेवून यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। त्याचबरोबर उद्या मंगळवार आहे, आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे, तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला 11 लवंगा आवर्जून अर्पण करायच्या आहेत। लवंगांची माळ तुम्हाला बनवायची आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल तर तिथे तुम्हाला या लवंगा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत। लवंग अर्पण करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा 9 मंत्र आहेत आणि हा मंत्र म्हणत तुम्हाला या 11 लवंगा अर्पण करायच्या आहेत। यानंतर तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी, घरात पैसा स्थिर राहावा यासाठी तुमच्या कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। तर हे अतिशय 2 प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या आवर्जून वटपौर्णिमेला करायचेच आहे। खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करा। आणि यानंतर हा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला रात्री 12 वाजता करायचा आहे। बघा, रात्री 12 वाजता माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते। रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत ती पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती येत असते। ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केलेले असतात, सेवा केल्या असतात, तर त्या घरात ती अखंड स्वरूपात वास करत असते। लक्ष्मी ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामधूनच येत असते, उंबरठ्यामध्ये तिचा वास असतो आणि म्हणून आपल्याला रात्री 12 वाजता एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्यावर बाहेरच्या साईडने लावायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला रात्री 12 वाजता हा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कुठलीही देवी जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला 11 गुलाबाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत। आता ही 11 गुलाबाची फुलं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता। असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती देवीला 11 गुलाबाची फुलं अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्याच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या वटपौर्णिमेला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।